हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या रविवार 15 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहू या मालिकेत आता नेमकं पुढे काय घडणार आहे. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या नुपूर आणि मल्हार यांच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे, तायडी त्यांच्या आयुष्यात काय मोठा धमाका करणार आहे आणि आशा त्यांचं आयुष्य कसं सुखकर बनवणार आहे. पण हे सगळं जाणून घेण्याआधी सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. तर फ्रेंड्स, सबस्क्राईब बटनवर क्लिक करून नक्की सबस्क्राईब करा. तर तुझ्या सोबतीने ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. मागील काही आठवड्यांमध्ये या मालिकेत आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आला. मल्हारला समजलं की वेदांतचा खून त्याने केलाय. वेदांत हा त्याच्या गाडीखाली आला होता. ज्या व्यक्तीचा त्याने अपघात केला होता तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून वेदांत होता. आणि वेदांत म्हणजे आशाचा मुलगा, ज्या आशाला मल्हार आई म्हणतो. वेदांत म्हणजे नुपूरचा होणारा नवरा, ज्या नुपूरचं आणि वेदांतचं लग्न होणार होतं. आणि लग्नाच्या दिवशी वेदांत हा मल्हारच्या गाडीसमोर आला. मल्हारने त्याला उडवलं आणि या वेदांतचा जीव घेतला. ही गोष्ट मल्हारला समजली आणि मल्हार खूप दुःखी झाला. त्याला वाईट वाटलं, मी मिस नुपूरचं आयुष्य बर्बाद केलंय, आशाचं आयुष्य बर्बाद केलंय आणि मला हे सत्य त्यांना सांगायलाच हवं. असा विचार करून मल्हारने नुपूरला सगळं सत्य सांगायचं ठरवलं. त्याने अनेक वेळेस प्रयत्न केले हे सगळं सत्य सांगण्याचं, परंतु त्याला ते जमलंच नाही. आणि शेवटी होळीच्या दिवशी त्याने नुपूरला नजरानजर न मिळवता नुपूरला हे सगळं सांगून टाकलं. परंतु ट्विस्ट येथे असा आला की नुपूरला त्याने हे सत्य सांगितलं नव्हतं, तर वेदांच्या आईला आशाला त्याने हे सत्य सांगितलं होतं. त्यामुळे आशाला जबर धक्का बसला. आशा खूप चिडली. आशाने ठरवलं होतं की ती आता नुपूरला मल्हारचं सत्य सांगणार की आपल्या वेदांचा जीव घेणारा मल्हार होता. परंतु जेव्हा आशा घरी पोहोचली तेव्हा तिला समजलं की घरी तर वेगळाच धिंगाणा सुरू आहे. मल्हार हा आपल्या मुलाचा गुन्हेगार आहे हे तिला माहीत होतं. पण इकडे घरी नुपूरच्या आयुष्याचं सगळ्यात मोठं दुःख समोर येत होतं. नुपूरच्या आयुष्याचं वाटोळ होणार होतं. कारण चावरे वकील नुपूरच्या डोक्यावर असलेली सगळी कर्ज फेडण्याच्या बदल्यात नुपूरला ब्लॅकमेल करत होता. तिच्याशी लग्न करायचं म्हणत होता. आणि यामुळे आशाने आपले विचार बदलले. तिने नुपूरला मल्हारचं सत्य नाही सांगितलं, तर मल्हारबरोबर तिने एक डील साईन केली. मल्हारला ती म्हणाली, मल्हार, तू जे केलं ते झालंय. आता त्याचं तुला एक तर शिक्षा मिळू शकते किंवा तू पश्चाताप करू शकतो. आणि तुला शिक्षा देऊन माझा वेदांत काही परत येणार नाहीये. मी माझं आयुष्य जगून घेतलंय. पण आता नुपूरचं काय? नुपूरचं संपूर्ण आयुष्य तिच्या समोर आहे. आणि वेदांत गेल्यानंतर नुपूरचं आयुष्य खूप दुःखी झालं आहे. नुपूरच्या आयुष्याचा रंग उडालाय. आणि तुला ही शिक्षा असेल की तुला नुपूरच्या आयुष्यात रंग भरायचे आहेत. नुपूरला पुन्हा जगायला शिकवायचं आहे. नुपूरच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद आणायचा आहे. आणि मल्हारने ही शिक्षा मान्य केली. मल्हार यासाठी तयार झाला. मल्हारने सुद्धा आशाला हीच विनंती केली होती की तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. पण मला शिक्षेपेक्षा पश्चाताप करण्याची संधी द्या. कारण कोणत्याही शिक्षेपेक्षा पश्चाताप होणं हे जास्त महत्त्वाचं असतं, जास्त मोठं असतं. आणि मल्हारला आपल्या ज्या कृत्याचा पश्चाताप तर होतोय. त्याने वेदांतचा खून केला. वेदांत त्याच्या गाडीखाली आला याचं दुःख मल्हारच्या मनात तर आहेच. आणि त्यामुळेच त्याने आशाबरोबर हा करार केलाय, ही डील साईन केली आहे. आणि याची सुरुवात झाली जेव्हा चावरे आणि नुपूरचा साखरपुडा होता. त्या दिवशी चावरे भलताच खुश होता. नुपूरच्या बोटात तो अंगठी घालणार होता. पण तेवढ्यात मल्हार तेथे पोहोचला. मल्हारने नुपूरला आपल्या कंपनीमध्ये सुमती इव्हेंट्समध्ये परमनंट नोकरी देऊ केली. एवढंच नाही तर राजशेखर धोंडे पाटलांच्या लग्नाचं चेक सुद्धा तिला दिला. आणि मग नुपूरने या चावरेचं जेवढं कर्ज होतं तेवढं सगळं कर्ज फेडून टाकलं. आणि ती चावरेच्या बंधनातून सुटली. चावरेशी लग्न करायला नकार दिला. आणि नुपूरच्या डोक्यावरचं सगळ्यात मोठं संकट टळलं. परंतु मल्हारने हे जे काही सगळं केलंय ती तर फक्त सुरुवात होती. नुपूरच्या डोक्यावरचं कर्ज संपलं. नुपूर या मोठ्या संकटातून वाचली. तिला चावरेशी लग्न तर करावं लागणार नाहीये, परंतु नुपूरला
आता आयुष्यात जगायला शिकायचंय. मल्हारला तिच्या आयुष्यात रंग भरायचे आहेत. नुपूर ही जी बेरंग झाली आहे, वेदांत तिच्या आयुष्यातून गेल्यानंतर, वेदांतचा मृत्यू झाल्यापासून नुपूर जगायलाच विसरली आहे. ती हसत नाही, खेळत नाही, ती मनासारखं जगत नाही. तिच्या आयुष्यात कोणताच रंग राहिलेला नाही आहे. आणि आशाने सुद्धा मल्हारला हेच सांगितलंय की तुला आता नुपूरच्या आयुष्यात रंग भरायचे आहेत. तिचं संपूर्ण आयुष्य रंगबिरंगी करून टाकायचं आहे. आणि मल्हारने याची सुरुवात होळीपासून केली, धुळवडीपासून केली. सुमती इव्हेंटचा धुळवडीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात त्याने नुपूरला सुद्धा बोलवलं आणि नुपूरने सुद्धा मल्हारच्या इच्छेसाठी तेथे जायचं ठरवलं. कारण जेव्हापासून वेदांत हे जग सोडून गेलाय तेव्हापासून मी रंग खेळणार नाही असं नुपूरने ठरवलेलं होतं. ती या इव्हेंटला जाणार सुद्धा नव्हती. पण आशाने तिला समजावून सांगितलं, नुपूर हे चुकीचं आहे. मल्हारने आपल्यासाठी किती केलंय आणि त्याच्यासाठी तू एवढं करू शकते. त्याचा आदर ठेवायचा म्हणून, त्याच्या इच्छेला मान द्यायचा म्हणून तू या कार्यक्रमाला जायला पाहिजे. नुपूर यासाठी तयार झाली आणि ती सुमती इव्हेंटच्या कार्यक्रमात पोहोचली. पण तिला पाहून तायडीला मात्र जबर धक्का बसला. या नुपूरला तर आपण ऑफिसमधून हाकलून दिलं होतं, नोकरीवरून काढून टाकलं होतं. मग ही नुपूर येथे कशी, हा प्रश्न तायडीला पडला. तायडीने नुपूरला जाब विचारला, तू येथे कशी आली? आणि नुपूरने सगळं सत्य सांगितलं की मी आता कंपनीची ऑफिशियल एम्प्लॉई आहे, मला मल्हार सरांनी येथे नोकरी दिली आहे. पण तायडीला हे पटलं नाही. तायडीला वाटलं हे खोटं आहे. मल्हार मला विचारल्याशिवाय असं करू शकत नाही, नुपूरला नोकरीला ठेवू शकत नाही आणि या इव्हेंटला बोलू शकत नाही. आणि तायडी मल्हारला बोलवायला चालली. पण तेवढ्यात मल्हार हा चक्क फुल ऑन होली मूडमध्ये तिच्या समोर आला. त्यामुळे तायडीला पहिला धक्का बसला. एकतर पहिला धक्का हाच होता की नुपूरला मल्हारने नोकरी दिली आणि या कार्यक्रमाला बोलवलं. आणि तिला असं वाटत होतं की संजना प्रकारानंतर मल्हार होळी खेळणार नाही, रंग खेळणार नाही. परंतु तोच मल्हार जेव्हा मस्त कुर्ता आणि रंगबिरंगी ओढणी घेऊन आला तेव्हा या तायडीच्या पायाखालची जमीनच सरकली. तायडीने हा धक्का सुद्धा मान्य केला की ठीक आहे, मल्हार हा आनंदी राहण्याचा प्रयत्न करतोय, रंग लावायला येतोय. तायडीला असं वाटलं की मल्हार आता मला रंग लावेल. परंतु मल्हारने तिला दुसरा जबर धक्का दिला. मल्हारने तायडीला चक्क इग्नोर केलं, तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. जसं काय मल्हारने तायडीला पाहिलंच नाही. मल्हारने हातात रंग उचलला आणि चक्क नुपूरच्या गालांना हा रंग लावला. त्यामुळे तायडीला जबर धक्काच बसला की मल्हार हा चक्क रंग खेळतोय. त्याने स्वतःहून एका मुलीला रंग लावला आणि तो सुद्धा नुपूरला. हे पाहून तायडीच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि मग इकडे नुपूरच्या पायाखालची जमीन सुद्धा सरकली. कारण नुपूरने असं ठरवलं होतं ती रंग खेळणार नाही. त्यामुळे ती मल्हारवर खूप चिडली. तिने मल्हारला जाब विचारला, सर हे काय केलं तुम्ही? तुम्ही मला रंग का लावला? मला न विचारता रंग का लावला? मी रंग खेळत नाही हे तुम्हाला माहीत नव्हतं, मला मान्य आहे. पण तुम्ही मला विचारायला हवं होतं ना. तुम्ही हे खूप चुकीचं केलंय. सर, माणसाच्या आयुष्यात असे काही कप्पे असतात ज्यामध्ये न झाकलेलंच बरं. आणि तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. तुम्ही मला रंग लावायला नव्हता पाहिजे. असं म्हणून नुपूर तेथून रागारागाने जाऊ लागली. आणि मल्हार तिला समजवण्याचा प्रयत्न करेल की मिस नुपूर, कोणतंही चित्र असेल ना, ते चित्र कितीही सुंदर असलं पण तरीसुद्धा जोपर्यंत त्यामध्ये रंग भरले जात नाही तोपर्यंत ते एकदम परफेक्ट नसतं. जेव्हा या चित्रात, या सुंदर चित्रात रंग भरले जातात तेव्हा ते चित्र आणखीनच सुंदर होतं. परंतु नुपूर ही मल्हारला सांगेल, सर काही काही चित्र ना ही ब्लॅक अँड व्हाईटच असतात. रंग न भरणं हेच त्यांच्यासाठी योग्य असतं आणि ती तशीच असणं हेच त्यांचं नशीब असतं. त्यामुळे माझ्या आयुष्यात रंग भरायला जाऊ नका. मला रंग आवडत नाही, मला रंगांचा तिटकारा आहे. असं म्हणून नुपूर तिथून निघून जाणार. आणि मग तायडी तेथे येईल. तायडी मल्हारला जाब विचारेल, मल्हार हे सगळं काय? तू त्या नुपूरला नोकरी का दिली? मला का नाही सांगितलंस? आणि मग मल्हार तायडीलाच प्रतिप्रश्न विचारणार, तायडी तू तर मला म्हणाली होतीस की नुपूरला फूड लायसन मिळालंय, तिला आपल्या नोकरीची गरज नाहीये म्हणून ती नोकरी सोडून गेली. पण नुपूरला तर फूड लायसन मिळालंच नाहीये, तू माझ्याशी खोटं का बोलली? आणि मग तायडीला या प्रश्नाचे उत्तर देताना चांगलेच 3-13 वाजतील एवढं मात्र नक्की. तायडीला असं वाटतंय ती काहीही खोटं बोलेल आणि मल्हारला खरं वाटेल. पण मल्हार
आता तिला प्रतिप्रश्न विचारायला लागलाय, जाब विचारायला लागलाय आणि तायडीला या प्रश्नांची उत्तरं देताना नाकी नऊ येत आहे. एवढं मात्र खरं, तायडी नक्कीच वेळ मारून देणार, काहीतरी खोटं सांगणार हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण हे खोटं सांगताना तिची चांगलीच भंबेरी उडणार आहे, तिची चांगली जिरणार आहे. मग तायडीची तर जिरेल, पण पुढे मल्हार आणि नुपूरचं काय होणार? तर फ्रेंड्स, मल्हारने आता मनाशी पक्क ठरवलंय की मला जर माझ्या पापांचं प्रायश्चित्त करायचं असेल, मी जो वेदांचा जीव घेतलाय या गुन्ह्यातून बाहेर यायचं असेल, तर मला नुपूरला एक चांगलं आयुष्य द्यावं लागणार आहे. तिच्या आयुष्यात रंग भरावे लागणार आहेत. आणि मल्हार आणि नुपूरमध्ये अजून कोणतंही प्रेम नाहीये. हे दोघे एकमेकांवर प्रेम करत नाही, पण हळूहळू मल्हार हा नुपूरच्या प्रेमात पडणार आहे. नुपूर ही प्रेमात पडण्यासारखीच आहे. ती मनाने खूप चांगली आहे, तिचा स्वभाव खूप चांगला आहे, दिसायला सुद्धा सुंदर आहे. आणि मल्हार हा तिच्या स्वभावाच्या प्रेमात पडणार, तिच्या चांगुलपणाच्या प्रेमात पडणार, नुपूरच्या प्रेमात पडणार. नुपूरच्या आयुष्यात रंग भरता भरता स्वतः कधी मल्हारच्याच आयुष्यात रंग भरले जातील हे त्यालाच कळायचं नाही. कारण जसं नुपूरचं आयुष्य बेरंग झालंय, तसंच मल्हारचं आयुष्य सुद्धा बेरंग झालेलं आहे. मल्हारच्या आयुष्यात जेव्हापासून संजना त्याला सोडून गेलीये, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मल्हारचं संजनावर खूप प्रेम होतं. त्याचं आणि संजनाचं लग्न ठरलं होतं. मल्हारला संजनाच्या नावाची हळद लागली होती, पण लग्नाच्या दिवशीच संजना त्याला सोडून निघून गेली. मल्हार, मला तुझ्यापेक्षा जास्त चांगला बेटर दुसरा ऑप्शन भेटलाय असं म्हणून ती मल्हारला सोडून गेली होती. आणि तेव्हापासून मल्हारचं आयुष्य सुद्धा बेरंग झालंय. फक्त नुपूरनेच नाही तर मल्हारने सुद्धा ठरवलं होतं की रंग खेळायचे नाही. पण माझ्यापेक्षा या नुपूरचं दुःख जास्त मोठं आहे आणि या नुपूरच्या दुःखाला मी कारणीभूत आहे हे जेव्हा मल्हारला समजलं, तेव्हा मल्हारने आपलं दुःख बाजूला ठेवून नुपूरच्या आयुष्यात रंग भरायचं ठरवलं. आणि तो नुपूरच्या आयुष्यात रंग भरायला आलाय आणि यानंतर सुद्धा तो तेच करणार आहे. पण या मालिकेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट हाच असेल की मल्हार हा नुपूरच्या आयुष्यात रंग भरता भरता कधी त्याच्या स्वतःच्याच आयुष्यात रंग भरले जातील हे त्यालाच कळणार नाही. आणि संजनावरचं प्रेम विसरून मल्हार हा नुपूरच्या प्रेमात पडेल. परंतु नुपूर ही एवढ्या लवकर वेदांतला विसरून मल्हारच्या प्रेमात पडेल असं वाटत नाही. पण आज ना उद्या हे शक्य होणार आहे. मल्हारचा चांगुलपणा पाहून, मल्हार नुपूर आणि तिच्या कुटुंबाला जी मदत करतोय ते सगळं पाहून, मल्हारचा चांगला स्वभाव पाहून. मल्हारच्या स्वभावाच्या दोन बाजू आहेत. एवढ्या मोठ्या सुमती इव्हेंटचा मालक मल्हार, जो वाघोबासारखा डरकाळ्या फोडत असतो, सगळ्यांवर ओढत असतो, तो मल्हार वेगळा. आणि नुपूरला दिसणारा मल्हार वेगळा, जो खूप हळवा आहे, जो खूप चांगला आहे, स्वतःच्या कुटुंबाच्या लोकांचा विचार करतो, स्वतःच्या कंपनीतील लोकांचा विचार करतो. त्यांच्यावर ओढत असला तरी सुद्धा त्यांना काही त्रास होणार नाही याकडे लक्ष देतो. जो सत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, जे नुपूरने राजशेखर धोंडे पाटलांच्या लग्नात पाहिलंय. आणि अशा मल्हारच्या प्रेमात नुपूर नक्कीच पडेल यात शंका नाही. आणि हे सगळं आशाच्या मनासारखंच होणार आहे. आज जरी आशाला हे सत्य कळलंय की मल्हारनेच तिच्या मुलाचा जीव घेतला होता, तरीसुद्धा मल्हार हा नुपूरसाठी अगदी योग्य आहे हे आशाला वाटतंच. आणि आशा ही आधीपासूनच विचार करत होती की आज ना उद्या नक्कीच मल्हार आणि नुपूरचं लग्न होऊ शकतं. मला नुपूर आणि मल्हारचं लग्न करून द्यायचंय असं आशाने आधीपासूनच ठरवलं होतं. कारण नुपूरच्या आयुष्यात जे दुःख आहे ते आशाला पाहवलं जात नाहीये. नुपूर ही एकट्याने रडते, किती दुःखी आहे हे सगळं आशा पाहत होती. आणि आशाला हे बिलकुल आवडलं नव्हतं की आपली नुपूर ही एवढी दुःखी आहे, ती एवढी दुःखी आयुष्य जगतीये. त्यामुळे नुपूरच्या आयुष्यात कुणीतरी यायला हवं, नुपूरच्या आयुष्यात सुख यायला हवं असा नेहमीच विचार आशा करत होती. आणि आता लवकरच हे सुख नुपूरच्या आयुष्यात येणार आहे. आणि मल्हार हा आज जरी प्रायश्चित्त म्हणून, आपण केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून नुपूरच्या आयुष्यात रंग भरण्याचा प्रयत्न करतोय, पण आज ना उद्या हे प्रायश्चित्त कधी त्याच्यासाठी एक वरदान बनेल हे कळणार नाही. कारण नुपूर आणि मल्हार हे दोघे एकमेकांसाठी अगदी योग्य आहेत. नुपूरच्या आयुष्यात जर मल्हार आला तर नुपूरच्या आयुष्यात जे दुःख होतं, त्रास होता, तो सगळा निघून जाईल. पण त्याच वेळेस मल्हारच्या आयुष्यातला सुद्धा एकटेपणा, दुःख, त्रास
हे नुपूरच्या येण्याने दूर होणार आहे. आणि मल्हारचं आयुष्यात फक्त हेच दुःख आणि त्रास नाही आहे, तर तायडीसारखी व्हिलनसुद्धा मल्हारच्या आयुष्यात आहे, जी मल्हारचे लचके तोडायला नेहमीच तयार असते. मल्हारच्या आयुष्यात 3 दुःख आहेत आणि हे 3 दुःख म्हणजे सगळ्यात मोठं दुःख मल्हारच्या आईवडिलांचा अपघाती मृत्यू झाला होता. दुसरं दुःख म्हणजे मल्हारच्या हातून जो वेदांचा अपघात झाला होता. आणि तिसरं दुःख म्हणजे मल्हारचं प्रेम संजना त्याला सोडून गेली होती. हे 3 दुःख मल्हारच्या आयुष्यात आहेत आणि या 3ही दुःखांचं कारण म्हणजे तायडी. आता वेदांचा अपघात आणि संजनाने मल्हारला सोडून जाणं हे सगळं तर तायडीनेच घडून आणलंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. की तायडीमुळेच हे सगळं झालंय. वेदांचा अपघात मल्हारने नाही तर तायडीने केला होता आणि हा सगळा आरोप तिने मल्हारवर लावला. त्याचबरोबर संजना मल्हारला सोडून गेली नाहीये, तर संजनाला या तायडीनेच काहीतरी चुकीचं सांगितलंय किंवा तिला गायब केलंय. या 2 गोष्टी आपल्याला तायडीबद्दल माहिती आहे. पण मल्हारच्या आईबाबांचा जो अपघात झाला होता, त्यांचा जो जीव गेला होता, कदाचित त्यामागे सुद्धा तायडीच असू शकते. कारण जोपर्यंत मल्हारचे आईबाबा जिवंत होते तोपर्यंत तायडी आणि तायडीच्या आईबाबांना सुमती इव्हेंटच्या कंपनीमध्ये, ऑफिसमध्ये आणि घरामध्ये एंट्री नव्हती. मल्हारच्या आईबाबांनी या तायडीला आणि तायडीच्या आईबाबांना घराबाहेर काढून दिलं होतं. कारण तायडीचे आईबाबा हे बिझनेसमध्ये मोठा घोटाळा करत होते. त्यामुळे या तिघांनाही घराबाहेर काढून दिलेलं होतं. आणि जोपर्यंत सुमती म्हणजेच मल्हारची आई आणि मल्हारचे वडील हे जिवंत आहेत तोपर्यंत आपल्याला या घरात परत येणार नाही. या बिझनेसमध्ये आपल्याला सगळं काही मिळवता येणार नाही असं तायडीला वाटत होतं. आणि कदाचित मल्हारच्या आईवडिलांचा जो अपघात झाला तो सुद्धा तायडी आणि तायडीच्या वडिलांनीच घडून आणला असेल. यामागे सुद्धा त्यांचं कट कारस्थान असू शकतं, एवढं मात्र नक्की. आणि आता तायडी फक्त एवढ्यावरच थांबलेली नाहीये, तर तिला सुमती इव्हेंट्सचं सागरिका इव्हेंट्स करायचं आहे. ही सगळी कंपनी हडप करायची आहे आणि मल्हारला कंपनीतून दूर केल्याशिवाय तिला हे सगळं करता येणार नाहीये. आणि त्यासाठीच तिने होळीच्या दिवशी, धुळवडीच्या दिवशी एक मोठा प्लॅन बनवला आहे. सुमती इव्हेंटच्या मुंबई बाहेर ज्या ब्रँच आहेत तेथील ब्रँच मॅनेजरला तिने बोलावलं. या ब्रँच मॅनेजरला पैसे दिले आणि या ब्रँचेसचे कसे 12 वाजवायचे आहेत, तेथे कसे पैशांचे घोटाळे करायचे हे त्यांना समजावून सांगितलं. आणि मग या ब्रँचेस तोट्यात गेल्यानंतर आवाज उठवायचा की मल्हार सर कंपनी सांभाळू शकत नाहीये, आम्हाला मल्हार सर या कंपनीचे मालक म्हणून नकोय, आम्हाला सागरिका मॅडम हव्या आहेत, असा आवाज उठवायचा. असा प्लॅन सागरिका म्हणजेच तायडीने बनवला आणि या बाहेरच्या ब्रँच मॅनेजरला सांगितला. म्हणजे तायडी आता मल्हारला संपूर्ण उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न करते. आणि मल्हारला जर वाचवायचं असेल तर नुपूरच त्याला वाचू शकते. कारण मल्हारचा तर तायडीवर आंधळा विश्वास आहे. त्यामुळे तायडी ही त्याला बर्बाद करून सोडेल तरी मल्हारला समजणार नाही आणि मल्हार तिचा प्रतिकार सुद्धा करू शकत नाही. पण जर नुपूर ही मल्हारच्या आयुष्यात असली तर नुपूर नक्कीच तायडीचा प्रतिकार करू शकते, यात शंका नाही. कारण नुपूरला सुद्धा तायडीचं खरं रूप अजून कळालेलं नाहीये. तायडी वाईट आहे, नुपूरशी वाईट वागते, कट कारस्थान करते, हे तर नुपूरला माहिती आहे. पण नुपूरला सुद्धा असंच वाटतं की तायडीचा मल्हारवर खूप प्रेम आहे आणि एक मोठी बहीण म्हणून ती नक्कीच मल्हारला साथ देते. परंतु ज्या दिवशी हे सगळं सत्य नुपूरला कळेल की तायडी ही खोटारडी आहे, कपटी कारस्थानी आहे आणि मल्हारच्या आयुष्यात जे काही दुःख आहेत त्या सगळ्या दुःखांचं कारण म्हणजे तायडी, त्या दिवशी नक्कीच नुपूर ही मल्हारच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि या तायडीच्या प्रत्येक वारला ती झेलणार आणि मल्हारला वाचवणार, या तायडीवर प्रतिवार करणार आणि तिला घायाळ करणार, यात शंका नाही. पण तायडीला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. तायडी ही कोणत्याही पातळीवर जाऊ शकते. एकतर मल्हारचा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि नुपूर ही आत्ता कोठे मल्हारच्या आयुष्यात आली आहे. त्यामुळे तायडी नक्कीच मल्हारला नुपूर विरुद्ध भडकून देण्याचा प्रयत्न करणार. पण तायडीला नुपूर आणि वेदांचं सत्य अजून माहीत नाहीये. हे सत्य समजल्यानंतर तायडी काही वेगळा प्लॅन बनवू शकते. कदाचित संजनाला ती मल्हारच्या आयुष्यात परत आणू शकते. मग मल्हार एकीकडे नुपूरच्या प्रेमात पडलेला असेल आणि त्याच वेळेस त्याचं पहिलं प्रेम संजना परत येईल. मग अशा वेळेस मल्हार कोणाची निवड करणार, नुपूरची की संजनाची? म्हणजेच
ही मालिका आता दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होणार आहे. एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहेत, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते ना? या मालिकेचे सगळे कलाकार, सगळे पात्र, नुपूर, आशा, तायडी, मल्हार, रेवती, जिया, चावरे, मीना, अन्वय, ईशा हे सगळे प्रेक्षकांचं मन जिंकताय. मालिकेची जी स्टोरी लाईन आहे, मालिकेची जी गोष्ट आहे ना, ती खरंच खूप युनिक आहे, खूप नवीन आहे. आणि त्यात नुपूर आणि मल्हारची जोडी तर खूप छान दिसते. आशाचं कॅरेक्टरसुद्धा खूप भारी आहे. आणि तायडी म्हणजे सागरिका ही तर व्हिलन म्हणूनच जन्माला आली आहे. व्हिलनचे पात्र करण्यासाठीच त्यांचा जन्म झाला आहे असं वाटतं, यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.